प्रभाग क्रमांक 40 मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार घरोघरी भेट देत प्रचार करत असताना माध्यमांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। उमेदवारांनी घरपोच येऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि ड्रेनेज या मूलभूत प्रश्नांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांनी मांडली। महिला व ज्येष्ठांनी सुरक्षितता आणि आरोग्य सुविधांची अपेक्षा व्यक्त केली, तर युवकांनी रोजगार, क्रीडांगणे आणि विकास कामाची मागणी केली। उमेदवारांचा साधा स्वभाव, थेट संवाद आणि प्रश्न समजून घेण्याची भूमिका मतदारांना भावल्याचे दिसून आले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी बदलाची गरज असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। बरेचसे उमेदवार आले। ओके आम्ही बाबाला लागला तसं बघूया। हां नाही उमेदवार आले प्रत्यक्ष घरोघरी, पण प्रत्यक्ष कुठे, उमेदवार कुठे? हे काही उमेदवार आले तर घरोघरी जाऊन हे तर तुम्ही लोक आहे। नाही आम्ही नाही हे काय समोर आहेत, सगळ्यांना घरोघरी जाऊन प्रचंड म्हणजे गाठीभेटी घेतात। काय सांगणार त्याच्यावर? आम्हाला बरं वाटलं ना आले म्हणून। अच्छा, मागच्या वेळेस आमची इच्छाच असते की आमच्या उमेदवाराने आमच्या समोर उभं राहायचं। अच्छा, आम्ही बघावं कॅपॅसिटी त्याची किती आहे, त्याची काय हे आहे, पॉवर किती आहे, बरं, तो काय करू शकतो हे आम्हाला त्याच्या बोलण्याच्या पर्सनॅलिटी। अच्छा काकू, एक प्रश्न असा राहील की मागच्या यावेळेस बऱ्याच वर्षापासून कात्रज कोंढवा रोडचा प्रश्न असो किंवा इकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा सोसायटीतली पर्सनली कामं असो, बरीच मागच्या वेळेस कुठल्या नगरसेवकांनी केली नाही, ते तुम्ही यावेळेस वाटतं का तुम्हाला की येणारा नवीन नगरसेवक होईल? नक्की वाटतं की ते पूर्ण झाले पाहिजे, ते सगळे अपुरे कामं पूर्ण झाले। काका, तुम्हाला यावेळेस वाटतंय का की नक्की तुम्हाला यावेळेस बदल पाहिजे? बदल पाहिजे का? बदल पाहिजे। कशावरनं तुम्ही म्हणता? नाही जे कामं अधुरे आहे ते हे आहे, ब्रिजचं आहे, रोडची आहे समस्या। तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही बाहेर गेल्यावर असं वाटतंय की तुम्ही मृत्यूच्या सापळ्यात तुम्ही कुठेतरी घालताय? ट्रॅफिक राहते ना, भीती वाटते। ब्रिज झालं पाहिजे कारण तो त्रास करता नाही येत आम्हाला। ज्येष्ठ नागरिकांकडनं तुम्ही काय अपेक्षा, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काय अपेक्षा ठेवता? आम्हाला काय त्रास करायचा नाही तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही 65+70+ आहात, तुम्ही म्हणजे तुम्ही ज्येष्ठांसाठी पण काय तुम्हाला वेगळं काय जाण्या येण्याची सुविधा पाहिजे, हे ट्रॅफिक जो आहे रोड क्रॉस करता नाही। हां बस तेवढं काम झालं की झालं, आम्ही आमच्या कामाबरोबर। योग्य आणि जे चांगलं सरकार आहे, तर हे कसे येतात, काय येतात ते सगळ्यांनाच माहीत आहे, निवडणूक कशी होती काय आहे, पण योग्य उमेदवार निवडला जावा आणि चांगलं सरकार एक यावं ही अपेक्षा आहे। तुमच्या इकडे काय समस्या आहेत जे मागील काळात जे नगरसेवकांनी पूर्ण नाही केल्याने यावेळेस तुम्ही अपेक्षा ठेवता? रस्त्यांची जरा हे इथं, बाकीच्या काही सोसायटीच्या ते सगळे पुरवतातच। हां बरोबर, प्रश्न नाही, पण सर्वसामान्य नागरिकांना सगळ्या सुविधा मिळाव्यात शासनाकडून ही अपेक्षा आहे। यावेळेस तुमच्या इकडं काँग्रेसचे उमेदवार प्रभाग क्रमांक 40मधील समक्ष दारोदारी भेट द्यायला आलेत, तुम्ही त्याबद्दल काय सांगता? उमेदवार आलेत, नवनिर्चित उमेदवार आहेत, ते खरं प्रशासन आहे का नाही ते अगदी प्रत्यक्ष भेटायलाच पाहिजे असं नाही आहे, ते निवडून येतीलच। खरे जे निष्ठावंत आहेत ते येणारच निवडून, पण बाकीचं नाही मी काय सांगू शकत जास्त। ठीक आहे। कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट।